नमस्कार मित्रांनो, आजच्या निफ्टी पोस्ट मार्केट अनालिसिस व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सो आजचं जे मार्केट ओपन झालेलं ते जवळपास आपण बोलू शकतो की फ्लॅट ओपनिंग आहे, कारण जो डिफरन्स होता तो जास्त नाही. एक जवळपास 100 पॉईंटचा डिफरन्स आपण इथे पाहू शकतो. कालच्या मार्केटची क्लोजिंग जी आहे ती इथे, आणि त्या हिशोबाने जर आपण बघितलं तर आजची ओपनिंग ही फर्स्ट कॅन्डल, सो 94 पॉईंटचा गॅप डाऊन. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी गॅप डाऊन झालेली आहे ती आपल्या रेंजमध्ये होती. सो दॅट इज अवर रेंज. सी, कालच आपण इथे डिस्कस केलेलं की हे आपल्या लेवलचं राहतील. हे आपले कालचे झालेले ट्रेड सपोज लास्ट टाइमचे, आणि मार्केट एक रेंज बनवत आहे कंटिन्युअसली. आपण इथे बघितलेलं आहे, इथे एकदा ड्रॉप झालं, पुन्हा ड्रॉप झालं, पुन्हा ड्रॉप आहे, आणि हा पुन्हा आजचा ड्रॉप आहे. आणि हे आपण लास्ट गेल्या 1-2 व्हिडिओजपासून डिस्कस करत आहोत की मार्केट काय करत आहे, एक रेंज क्रिएट करत आहे, आणि इट माइट बी पॉसिबल की या रेंजमध्येच मार्केट राहील. आणि अंटिल अनलेस ती रेंज तो ब्रेक करणार नाही, वी आर नॉट गोइंग टू गेट गुड मोमेंटम इन मार्केट. सो या रेंजला कसं ट्रेड करायचं हे पण आपण सांगितलं होतं. हायला तुम्ही सेल करू शकता आणि इथे बॉटमला तुम्ही बाय करू शकता. या पद्धतीने 24,100 ते 24,300ची ही रेंज आहे, आणि वायडर लेवलवरती 24,000 ते 24,500 अशी ही एक रेंज आहे ठरलेली मार्केटची. सो आज मार्केट ओपन झालेलं गॅप डाऊन 100 पॉईंटचं तुम्ही पकडून घ्या. आणि त्यानंतर मार्केटने काय केलं बघा, एक रेंज क्रिएट केलेली इथे, राईट. एक रेंज क्रिएट करण्याचा प्रयत्न केला या लेवलला. सो आपण लाईव्हमध्येच काय केलेलं, वी डिसाइडेड दॅट की 5 मिनिटचा जो क्लोज आहे, आपण इथे बोललो तुम्हाला की वी आर गोइंग टू वेट फॉर प्राइस ॲक्शन. आणि यामध्ये आपण असं म्हणतोय की जशी 5 मिनिटचा कॅन्डलचा हाय ब्रेक होत असेल मार्केटमध्ये, आणि इथे व्हॉल्यूम चांगला दिसत असेल, तर रिटेस्टला आपण काय करणार, मार्केटला बाय करणार. आणि आपलं जे फर्स्ट टार्गेट असणार आहे ते असणार आहे जवळपास 24,350चा, म्हणजे हा जो लास्ट स्विंग आहे तो. या पद्धतीने आपण इथे ट्रेड घ्यायचं एक ॲनालिसिस केलेलं. आता आपल्या चॅनलवरती आपण कुठल्याही प्रकारचे तुम्हाला कॉल टिप्स वगैरे, ॲडवायझरी वगैरे प्रोव्हाइड करत नाही, आणि जे व्हिडिओज आपण बनवत आहे ते टोटल एज्युकेशन पर्पज आहेत. व्हॉट वी आर गोइंग टू ट्राय टू टीच यू की मार्केटमध्ये कुठल्या पद्धतीने एंट्री करायची असतात, त्याची काय सिस्टम आहे, या पद्धतीने आपण काम करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही इथे एंटर करा, इतकं प्रॉफिट बुक करा. आता हे शब्द बऱ्याचदा काय होतं ना, कन्फ्यूज होतं याच्यामध्ये, की बोलायचं आपल्याला तेच असतं, पण सेबीच्या गाईडलाईननुसार आपल्याला ते बोलता येत नाही. सो व्हॉट वी डुईंग इज की आपण ट्राय करतो की इथे मी स्वतः ट्रेड घेत आहे या पद्धतीने, आणि तुम्हाला शिकवत आहे. तर तुम्ही जर रेग्युलर व्ह्यूअर्स असाल तर तुम्हाला लक्षात येणार की आपण इथे काही जास्त बोलत नाही. साधा आपण मार्केटमध्ये येतो, ओपन झाल्यानंतर जर आपल्याला प्राइस ॲक्शन दिसली, लेवल मार्क करतो, आणि लेवल मार्क केल्यानंतर आपण डायरेक्शन कुठलं असेल आणि कुठल्या पद्धतीने आपण एंटर करायचं ते बघतो. SL आपण डिसाईड करतो, टार्गेट आपण डिसाईड करतो, दॅट्स इट. तर ही कुणाला आपण इंड्यूस नाही करत आहे ट्रेड घेण्यासाठी. इट इज जस्ट लाईक की दिस इज द वे टू टेक ट्रेड. आणि ऑलवेज प्रत्येक ट्रेडमध्ये प्रॉफिट आणि लॉसची प्रोबॅबिलिटी दोन्ही असते. सो ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर की 5 मिनिटचा मॅच झाला, इथे ब्रेकआउट होत असेल, रिटेस्ट होत असेल, तर वी कॅन एंटर. आता मार्केटमध्ये काय केलेलं बघा, 5 मिनिटचा हाय आपल्याकडे हा आहे,
आणि मार्केटने या कॅन्डलमध्ये तो ब्रेक करताना दाखवला, कारण ही कॅन्डल जी तुम्हाला आता अशी डोजी पॅटर्न मध्ये बनलेली दिसते ना, ही फुल ग्रीन कॅन्डल होती आणि त्यानंतर ती रिव्हर्स झाली. अंडरस्टँड? असं. तर जेव्हा लाईव्ह मार्केट असतं आपल्याला, तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता ब्रेकआउट होत आहे, आपण एंटर करतो आणि मार्केट नंतर रिव्हर्स होतो बघा असं. सो द प्रॉपर वे टू एंटर इन एनी काइंड ऑफ मार्केट इज की तुम्हाला प्राइस ॲक्शनचं काही सांगत असेल तर तिला फॉलो करा, आणि द बेस्ट वे इज त्या प्राइस ॲक्शनला फॉलो करताना ज्या टेक्निक्स आहेत त्याही फॉलो करा. टेक्निक काय सांगत आहे आपल्याला, प्राइस ॲक्शन काय सांगत आहे की या लेवलला सस्टेन केलं तर आपल्याला या लेवलपर्यंत टार्गेट मिळू शकतं. हा जो हाय आहे राईट ना 24,350चा, इथे टच करू शकतं मार्केट. त्यानंतर हे सस्टेन केलं तर समोरचं टार्गेट, नाही सस्टेन केलं तर रिव्हर्स झालं. मग ही लेवल ब्रेक होणं आणि रिटेस्ट होणं इम्पॉर्टंट आहे. ज्या पद्धतीने आपण इथे बघत आहे की ही लेवल या डायरेक्शनचा मतलब काय, तुम्ही कॉल घ्या असं नाही होत किंवा पुट घ्या खाली असेल तर असं नाही होत. याचा अर्थ असा होतो की ही जी लेवल दिलेली आहे हिला जर मार्केट ब्रेक करत असेल, फोर्समध्ये रिटेस्ट देत असेल तर तुम्ही त्या रिटेस्टला काय करू शकता, एसएल पुट करू शकता, या लेवलला तुम्ही एंटर करू शकता आणि हे टार्गेट या पद्धतीने तुम्ही मार्केटमध्ये एंटर करू शकता, असं आपल्याला तिथे बोलायचं असतं. सो इथे रिव्हर्स झाल्यानंतर आपल्याला एंट्री घ्यायचा काही संबंध येत नाही, इथे नाही कुठेच नाही, आपल्या एंट्रीज बनत नाही. पण आपल्या लेवलला मार्केट बघा किती वेळ टच करत आहे, 1 2 3 4 5 जवळपास अटेम्प्ट करत आहे मार्केट, दाखवत आहे आपल्याला की ब्रेक करत आहे पण दाखवत नाही आहे. सो वी आर नॉट गोइंग टू टेक एंट्री. आता इथे तुम्हाला दिसत असेल की मार्केटने ब्रेक केलेला आहे, पण इथे रिटेस्ट जो मार्केटने दिलेला आहे तो रिटेस्ट बघा फेल झाला. म्हणजे रिटेस्ट सक्सेसफुल झाला, तो रिटेस्ट करेक्शनमध्ये बदलला तो. म्हणजे जी तुमची मार्केटची लेवल आहे, मार्केट ओपन झालेलं आहे, मार्केटने जो लो लावलेला आहे बघा, त्या लोचा सुद्धा एसएल मार्केट घ्यायला इथे आलेला आहे. सो इथे मार्केट सस्टेनच झाले नाही तर आपली एंट्री बनत नाही. आता इथे एंट्री आपली कशी बनली असती, तर इथे एंट्री बनली असती आपली, ही जी लेवल आहे ही मार्केट सस्टेन कसं करतो समजलं असतं आपल्याला. मार्केटने आपल्याला ब्रेकआउट इथे दिलेला आहे राईट. आता ब्रेकआउट दिल्यानंतर आपण काय बोलतो इथे की हा झाला आपला ब्रेकआउट, मग आता रिटेस्ट पाहिजे. मग आता इथे या आपल्याला हा रिटेस्ट पण मिळाला राईट. मग एंट्री कुठे करणार, जेव्हा मार्केट पुन्हा रिव्हर्स होऊन या लेवलला क्रॉस करत आहे. अंडरस्टँड? म्हणजे या लेवलला तुमची एंट्री व्हायला हवी. आणि एसएल कुठला असणार, हा जो लेटेस्ट स्विंग लो बनलेला आहे तो असणार. मग आता जर मार्केट इथून ही रेड कॅन्डल बनवण्याच्या ऐवजी जर मार्केटने इथे काय केलं असतं, इथून ग्रीन कॅन्डल फॉर्म केली असती आणि ही लेवल तोडली असती, तर या कंडिशनमध्ये या कॅन्डलवरती इथे आपली एंट्री झाली असते आणि हा जो लास्ट लो स्विंग आहे तो कुठला तरी आपला एसएल राहिला असता. यू आर गेटिंग माय पॉईंट? सो दिस कॅन बी युअर एंट्री, दिस कुड बी एसएल. या पद्धतीने हे चाललं असतं. पण इथे मार्केटने काय केलं, फेल झाला तो, त्याने रिटेस्ट दिला आणि तो रिटेस्टच कंटिन्यू केला. मार्केट काय झालं, तिथून करेक्ट झालं. सो आपण इथे वाचलेलो आहे पूर्ण दिवसभर, आपला कुठला ट्रेडच जनरेट नाही झालेला आहे. अंडरस्टँड? आता सेकंड सिनेरिओ काय बनतो, सेकंड सिनेरिओ बनतो की ज्यांनी इथे एंट्री प्लेस करून ठेवलेली आहे डायरेक्ट, म्हणजे सिस्टममध्ये आपल्याला असं वाटतं ना की ब्रेकआउट हा फुल फ्लेजमध्ये होतो, जसं हा ब्रेकआउट झालेला आहे. तर हा ब्रेकआउट इथेही बनण्याचे चान्सेस होते, इथेही होते, याही लेवलला होते. अंडरस्टँड? याही लेवलला होते. असं 3-4 ठिकाणी आपल्याला फेक ब्रेकआउट दाखवत आहे की प्रोबेबिलिटी बनताना दिसले आणि झाला 5व्या वेळेस, सपोज 5th टाइमला. तर मग अशा वेळेस आपली जर एंट्री इथे लागून असेल तर आपण एंटर कसं करणार, हा तर झाला तुमचा जवळपास 47 पॉईंट्स आणि इथे तुम्हाला मिळत आहे 80 पॉईंट्स. म्हणजे 80 पॉईंटचा मूव्ह तुम्हाला इथे मिळालेला आहे विदिन 15 मिनिटमध्ये, असं आपण कन्सिडर करूया. मग तुम्ही इथे एंट्री प्लेस करून ठेवलेली आहे, तर हा जो एसएल आहे ना या सेम कॅन्डलचा, हा लो तुमचा एसएल असणार आहे. म्हणजे जवळपास 25-26 पॉईंटचा तुमचा एसएल असणार आहे. आणि 26 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये जर तुम्हाला 50 पॉईंट जरी मिळत आहे 25 पॉईंटच्या अगेन्स्टमध्ये, 1:2चं टार्गेट तुमचं अचीव होतं इथे. म्हणजे जरी हा ब्रेकआउट फेल झाला असेल तरी यू कॅन बी अ प्रॉफिटेबल ट्रेडर, जर तुम्ही सिस्टम फॉलो करत असाल कुठलीही. पर्टिक्युलर आजचे दिवस आपण काय केलेलं आहे की इथे लावून ठेवा असं बोललो नव्हतो आपण, म्हणजे आपण शक्यतो तसं सांगतच नाही.
तो मला पर्सनल स्कॅल्प करायचा असतो त्यावेळेला मी इथे माझी एंट्री प्लेस करून ठेवत असतो समजा या लेवलला. आणि जर समजा तर मी इथेच लावून ठेवली असती ती एंट्री तर आपल्या एसएल हिट झाली असते. अंडरस्टँड. तर जोपर्यंत मार्केट एक प्राइस ॲक्शन देत नाही तोपर्यंत आपण त्यात जातच नाही तसंही. तर ऑब्विसली आपण इथे घ्यायचा प्रयत्न केला असता, राईट, किंवा इथे घ्यायचा प्रयत्न केला असता, किंवा इथे घ्यायचा प्रयत्न केला असता, कारण आपल्याला इथे दिसून राहिलेलं आहे. पण आपला रूल सांगतोय की जोपर्यंत हे लेवल ब्रेक होत नाही आणि रिटेस्ट होत नाही तोपर्यंत घेण्यात फायदा नाही. सो वी वेटेड सो वी लॉस्ट अवर चान्स टू गेट एंटर या पद्धतीने. आणि डेफिनेटली मी मार्केटमध्ये असतो तर इथे स्कॅल्प आपला राहिलं असतं. पण इथे आपले 2-3 एसएल गेले असते तर मग काही पॉईंट नाही बनत त्याचा. आपण कॉस्ट टू कॉस्टमध्ये राहिलो असतो मार्केटमध्ये आज या पद्धतीने. सो एकदा खाली आल्यानंतर मार्केटने पुन्हा इथे एक रेंज एक इस्टॅब्लिश केलेली आहे एक छोटीशी, ॲज यू कॅन सी. तर याचाही काही पॉईंट बनत नाही मग. आता ही रेंज अपसाईडला ब्रेक करते की लो साईडला, आणि मार्केटचं टायमिंग पूर्ण केलेलं आहे त्या मोमेंटमध्ये. तर इथे आपण काय एंटर किंवा ट्रेड घ्यायचा विषयच नाही आहे तिथे. सो आजचे दिवस आपल्याला काही ट्रेड मिळालेलेच नाही आहे या पद्धतीने. सो इट्स ओके. आय होप तुम्हाला आजचा ॲनालिसिस समजलं असेल. नाव द पॉईंट इज की मार्केट उद्या काय करू शकतं. तर सिम्पलची गोष्ट आहे, मार्केट पुन्हा आपल्या रेंजमध्येच आहे. आपण ऑगस्ट पूर्ण मंथ इथे ड्रॉ करून ठेवलेलं आहे. हे आपल्या लेवल्स राहणार आहेत. अंडरस्टँड. आणि आपल्याला या लेवलमध्येच ट्रेडिंग करायचं आहे. सो 1 आवरच्या चार्टमध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला प्रेटी क्लिअर होऊन जाणार की मार्केट काय करत आहे, रेंज फॉर्म करत आहे. तर उद्या आता पण याच लेवलमध्ये जर मार्केट ओपन झालं तर पुन्हा फंडा तोच असणार आहे, बॉटमला बाय करणार आणि टॉपला सेल करणार. दॅट्स इट. सो आय होप यू आर लर्निंग समथिंग इन अवर चॅनल. तर जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.